हा लालची आहे, कपटी आहे आणि ग्रीडी आहे. सगळ्यांनाच कळलं आपण राहू बद्दल बोलतोय. राहू आणि त्याचा जोडीदार आहे केतू. तो खरंच जोडीदार आहे का? तुम्ही सांगा मला शेवटी. रील सगळं ऐका आणि मग मला सांगा की राहू आणि केतू खरंच जोडीदार आहेत का? लोक त्याला जोडीदार म्हणतात, पण आहे की नाही तुम्ही सांगा. आपण त्याची गोष्ट ऐकूयात. आता स्वर हे स्वरभानू नावाचा हा राजा होता. समुद्र मंथनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. समुद्र मंथनात अनेक गोष्टी निघाल्या. जेव्हा विष आलं तेव्हा सगळे पळून गेले. महादेवानी ते आपल्या घशात साठवलं, सगळ्या सृष्टीला वाचवलं. अमृत आल्यावर मात्र काय झालं, दोन्हीकडचे तुटून पडले. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. अमृत नक्की काय आहे आणि त्याचं कसं काय होणार आहे काय माहित नाही, पण तुटून पडले. आता हे भांडण तर थांबवायचं होतं. युद्ध सुरू झालं तिथे समुद्र मंथन सोडून. मग महादेवांनी एक युक्ती सोचली. ते म्हटले, विष्णुदेवा तू तुझ्या मोहिनी रूपात ये, प्रत्येक जण शांत होऊन जाईल. तू मोहिनी अवतारात येऊन त्या अमृताचं वाटप कर, सगळ्यांना शांत कर आणि एकेकाला ते दे. ते भगवंतालाही मान्य झालं आणि मोहिनी अवतारात येऊन विष्णुदेवानी अमृताचं वाटप सुरू केलं. एका साईडला सगळे देवगण बसले, एका साईडला सगळे राक्षसगण बसले. आता तो एवढासा घडा घेऊन मोहिनी प्रत्येकाच्या उंजळीत घालायला लागली. आता हे चित्र आपण अनेक सिरियल मध्ये आणि याच्यामध्ये बघितलेलं आहे. सगळे उंजळ करतायत, मोहिनी अमृत घालते आणि ते पितात. आता झालं असं की हे राक्षस बुद्धी कमी वापरायचे. त्यांना वाटलं ते एवढासा घडा आहे, संपून जाईल, आपल्याला मिळणारच नाही. तो राक्षसांचा राजा होता स्वरभानू. तो इन्सिक्युअर झाला, हे संपून गेलं तर मी काय करू. तो हळूच उठला, जाऊन देवांच्या साईडला बसला. आता मी असंच बसलं तर कोणी ओळखेल मला, म्हणून स्वरभानू हा रूप बदलू शकायचा. त्यांनी चंद्रदेवाचं रूप घेतलं आणि जाऊन बसला घोळक्यात. मोहिनी एक 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 करत प्रत्येकाला अमृत वाटत यायला लागली. आणि जेव्हा स्वरभानू जो चंद्राच्या रूपात बसला होता, त्याच्या उंजळीत अमृत घालणार, तेवढ्यात मोहिनीला लक्षात आलं की हा चंद्र असू शकत नाही. चंद्र तर मगाशीच झाला, तो परत काय येईल. देव लालची नाही आहेत, देवांना अक्कल आहे. हे असं दोन दोनदा नसतं घ्यायचं, किंवा जे काही ते एथिकल आहेत. काहीतरी गडबड आहे. विष्णुदेवच होते मोहिनीच्या अवतारात. ते भडकले. ते स्वतःच्या मूळ रूपात आले आणि त्यांनी ते सुदर्शन चक्र स्वतःच सोडलं. तेवढ्यात स्वरभानूलाही लक्षात आलं की आपली चोरी पकडली गेली, आता आपला खेळ संपला. तो स्वरभानू ते प्यायला था, पण तसाच फटकन उभा राहिला क्षमा मागायला की देवा मला मारू नकोस. पण तेवढ्यात उशीर झाला था आणि ते सुदर्शन चक्र येऊन असं इथपर्यंत कापून गेलं. तुम्ही गुगलवर जरी शोधलत राहूकेतूची मूर्ती, तर ती तुम्हाला अशी कधीच दिसणार नाही कट केलेली. ती अशी डीप कट आहे. जिथपर्यंत अमृत गेलं तर तिथपर्यंत डीप कट मारला सुदर्शन चक्राने, आणि ते मुंडकं वेगळं झालं आणि धड वेगळं झालं. ते मुंडकं उडून पडलं समोरच्या साईडला, आणि ते सगळे जे राक्षस बसलेले होते त्यांनी ते बघितलं. आपल्या राजाचं तर मुंडकंच उडवलं ह्या विष्णूनी, घेतलं आणि गेले पळून. त्या देहाचं काय होईल काय नाही कोणी विचारच नाही केला. सगळे राक्षसगण गायब झाले. आता त्या देहाचं काय करणार. तो देह मुंडकं कापल्यावर त्याला काही राहिलंच नाही ना, त्याला अमृत मिळालंच नव्हतं. अमृत फक्त इथपर्यंतच गेलं आणि ते मुंडक्यातच होतं, ते कापलं गेलं. तर तो देह अशाच अवस्थेत धाडकन विष्णू चरणी पडला. आता त्या देहाचं करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तेव्हा महादेव म्हणले, हे विष्णुदेवा, त्या देहाला मोक्ष देऊन टाक. त्याला अमृतही मिळालेलं नाहीये, तू त्याचं ठेवून करणार तरी काय आहेस. ते तर पळून गेले राक्षसगण, त्या देहाची चिंताही नाही केली त्यांनी. तू त्याला मोक्ष दे. आणि ज्या क्षणी विष्णू भगवंतांनी त्या देहाला मोक्ष दिला, त्याचा झाला केतू, त्याला आपण केतू नावाने ओळखतो. त्याला मोक्षाचा अर्थ कळला. त्याला हेच कळलं की भगवंताच्या चरणी विलीन होणं म्हणजे काय आणि मोक्ष कशाने मिळतो. मी आज इतके वर्ष जन्मल्यापासून सगळं मी 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 करत राहिलो, मला काहीच नाही मिळालं, आणि आज जेव्हा मोक्ष मिळालाय, मला ह्याच्यापेक्षा मोठा आनंदच कळत नाहीये दुसरा कुठला असेल. हे सत्य जे आहे ते त्या केतूला कळालं, त्या देहाला कळालं, आणि तो विष्णू भक्त झाला. आणि तो म्हणला, फक्त तुझा हा भक्त रूपी आहे, त्यामुळे सर्व भक्तांना केतू रिप्रेझेंट करतो.
केतूला ह्या सगळ्यातनं मोक्ष मिळाला. मोक्ष कधी मिळतो सांगा? जेव्हा तुम्ही जे काही मला पाहिजे हे मला कधी मिळेल, ते माझं कसं होईल, हे मला मला जेव्हा सोडून देता, सगळ्या मोहरूपी हे जे काही विश्वात आहे त्या सगळ्याचा त्याग करता, तेव्हाच मोक्ष मिळतो. बरोबर? मग केतूला तेच समजलं, त्यामुळे त्याला कशाचीच इच्छा नाहीये. त्याला सोनं चांदी नको, छान छान जेवण नको, छान घर नको, छान कपडे नको, कोणाचा साथ नको. तो विरक्त आहे. त्यामुळेच केतू संन्याशीलाही दर्शवतो, म्हणजे रिप्रेझेंट करतो. मोक्ष ज्या गोष्टीतनं मिळू शकतो त्या सगळ्या गोष्टींना केतू रिप्रेझेंट करतो. केतू स्ट्रॉंग झाला की माणसाला विरक्ती येते की मला काहीही नको, मला फक्त भगवंत पाहिजे, मला भक्ती करायची आहे, मला दुसरं काही नको. केतू बघा किती सात्विक झाला. आता राहिला प्रश्न ते मुंडकं जे घेऊन पळून गेले त्यांच्याकडे जाऊयात. आता की केलं काय त्यांनी? आता त्याला अमृत मिळालं, तर अमृत हे अमरत्व देत होतं असं म्हणतात. बरं आहे आपल्याला नाही मिळालं. त्याला मिळालं, त्याचं काय झालं ते बघूच यात. ते घेऊन पळून गेले, ते मुंडकं जिवंत राहिलं. आता तुम्ही सांगा, तो राहू जे एवढा भाग आहे ते जिवंत आहे, ते कसं काम करत असेल? त्याला हात नाहीत, त्याला पाय नाहीत, त्याला कुठं जाता येत नाही, मग तो काम कसा करत असेल? प्रश्न पडला ना. त्याच्याकडे महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, डोळे, जीभ, कान. तो ऐकतोय, बघतोय आणि बोलतोय. तो त्याला हातपाय नाहीये, शरीर नाहीये, तो दुसऱ्याचा वापर करतोय. यालाच आपण काय म्हणतो? इन्फ्लुएन्सर. असतात ना आजकाल, कोणीतरी एक जण येतो, माईक घेतो, ठाण 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 ओरडून तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्हाला ते सत्य वाटायला लागतं. तुम्हाला ते पडताळून बघायची पण इच्छा होत नाही. अरे हाच बोलला, सत्यच आहे. का? त्यांनी इन्फ्लुएन्स केला तुमच्यावर, राहू येतो तुमच्यातला. जोकिंग. कधी कधी ते सत्यही असू शकतं. ते तो इन्फ्लुएन्सर चांगलाही असू शकतो. इन्फ्लुएन्सर दरवेळेला वाईट नसतात. पण आता आपण राहू येतोय, सो आताचा इन्फ्लुएन्सर वाईट आहे बरं का आपल्या गोष्टीसाठी. तो राहू काय करतोय? स्वतःचा स्वार्थ. तो आधीपासूनच ग्रीडी आहे ना, त्याला प्रत्येक गोष्ट हवी आहे, त्याची भूकच भागत नाहीये. आता तो राहू ज्याला इथून खाली धड नाहीये, त्याला वरनं काही टाकलं ते कुठं जाणार आहे? कुठंच नाही ना, खाली काही नाहीच आहे. जेव्हा मी ह्या तोंडातनं अन्न पाणी काही टाकेन, आता मी बोलते मला खरंच तहान लागली आहे, मी आता घोडभर पाणी पिन तर मला छान वाटेल का? कारण ते इथनं त्या नलिकेतनं खाली जाणार आहे. जर हे मला खालचा देहच नाहीये तर मला समाधान कसं मिळेल? मी वरनं टाकते ते खालनं गायब होत आहे, मला समाधान मिळत नाही. त्यामुळे राहुलला समाधान हा शब्दच माहित नाहीये. त्यामुळे त्याचा ग्रीडीनेस हा दिवसेंदिवस वाढतच जातो. जसं आपण म्हणतो श्रीमंतांना की ह्यांना किती पैसा कमवला तरी कमीच पडतो का? तसंच आहे, ते राहूच आहे ना. त्याला कुठलीच गोष्ट भागत नाही. तुम्ही त्याला छान अन्न द्या, त्यांना कपडे लत्ते द्या, श्रीमंती दाखवा, त्यांना अजून हवं असतं. ते थांबायचं कळत नाही त्यांना, ते केतूला कळतं. त्यामुळे राहू हा ग्रीडी आहेच, तो वाढला. मग आता त्याला स्वतःला काम करता येत नाही, तर तो काय करतोय? तो दुसऱ्याचा भ्रंश करून किंवा इन्फ्लुएन्स करून किंवा एखाद्याची मती भ्रष्ट करून तो स्मृतिभ्रंश नाही, सॉरी मी चुकीचा शब्द वापरला बहुतेक मराठी जरा कच्चं आहे, सॉरी फॉर दॅट. पण तो दुसऱ्याची मती भ्रष्ट करून स्वतःचं काम करून घेतो. म्हणजेच काय? आता मी सपोज राहू आहे, मला काहीतरी काम करून हवंय, माझा देह नाहीये, तर मी काय करतेय? माझ्या बरोबर जी मैत्रीण आहे, मी तिच्या डोक्यात काहीतरी भरवतीये तिसऱ्या मैत्रिणीबद्दल. ती जाऊन ते काम करते आणि ती गोष्ट मला मिळवून देते. माझं काम झालं का? येस. जगाला कोण वाईट दिसलं? ती. मी दिसले तरी का? मी दिसलेच नाही ना, कारण मी तिच्या कानात बडबड केली किंवा मी तिला इन्फ्लुएन्स केलं किंवा मी तिच्या डोक्यात गोष्टी भरवल्या. कृती कोणी केली? तिने. वाईट कोण झालं? ती. जे आजकाल बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं, जो कृती करतो आपण त्याला टार्गेट करतो, पण त्याच्यात इन्फ्लुएन्स कोणाचा आहे हे आपण बघतच नाही. आणि इन्फ्लुएन्स हा शब्द आजच्या काळात खूप मोठा आहे. आपल्या पत्रिकेतला, आपल्या आयुष्यातला राहू कोण आहे हे आपल्याला ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. आपला राहू नक्की ओळखा आणि त्या राहूला कसा हँडल करायचा हे ओळखा. तो तुमच्या आयुष्यातनं जाणार नाही. प्रत्येकाच्या पत्रिकेत राहू आहे, तो प्रत्येकाला इन्फ्लुएन्स करतोय आणि तो मॅनेज करतोय. म्हणजेच काय? राहू ज्या ग्रहाबरोबर येईल त्या ग्रहाला इन्फ्लुएन्स करतो आणि त्याला स्वतः सारखं वागायला लावतो. म्हणजे तो काय म्हणतो? म्हणजे अगदी रवी बरोबर गेला तरी तो भांडतोय, पण तो काय म्हणतो? अरे राजा, मी तुझाच आहे रे, तू नको भांडू माझ्याशी, तू ऐक. कळलं? असे काही मित्र असतात किंवा मैत्रिणी असतात आपल्या आयुष्यात किंवा नातेवाईकही असतात. अरे मी सांगतो तू ऐक,
चांगलंही सांगत असतील, कदाचित ते खूप ज्ञानी आहेत, खूप चांगलंही करणार असतील, प्रत्येकाला वाईट ठरवू नका. ते खरंच राहू आहेत का हे बघा. ते कदाचित तुमच्या आयुष्यातले गुरु पण असतील. कळलं? त्यामुळे योग्यपणे त्यांचं मापन करून त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात किती महत्व द्यायचं हे ठरवा. प्रत्येक गोष्ट ऐकून किंवा एखाद्याच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन वागू नका. तर तुम्ही त्याचं आधी खरं खोटं करा आणि मग त्या व्यक्तीचं ऐकायचं की नाही ठरवा. आता हा राहू आहेच मुळात राक्षसांचा राजा. त्याच्याकडे कुठली सात्विकता सापडणार आहे हो तुम्हाला? तो सगळ्या वाईट गोष्टी करणार, अनैतिकता दाखवणार, तो व्यसन करणार, नको त्या सगळ्या गोष्टी करणार. त्यामुळे या सगळ्या चुकीच्या गोष्टीच त्याच्याकडे सापडणार आहेत तुम्हाला. त्यामुळे हा क्रुकेड आहे, तो थोडासा कुत्सित स्वभावाचा आहे, दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही म्हणतो ना आपण, तसा आहे. त्यामुळे राहू कुणाबरोबरही येऊ दे, तो त्याची सात्विकता घालवू शकतो. मग राहूला कोण कंट्रोल करू शकतं? दोनच ग्रह आहेत. एक बलवान गुरु म्हणजेच बृहस्पती. बलवान गुरु हा ज्ञानाने भरपूर आहे. त्याला माहिती कोणाला कसं मॅनेज करायचं. त्याला मंगळाला मॅनेज करू शकतो जर गुरु, तर राहू काय चीज आहे. त्यामुळे बृहस्पती म्हणजेच गुरु राहूलाही मॅनेज करू शकतो. दुसरी गोष्ट शनी. शनिदेव मॅनेज कसे करतात माहिती का? शनिदेव म्हणतात मला काय प्रॉब्लेम नाही, तुला काय करायचंय, त्याचं वाईट करायचंय, करूयात की, जरा थांब रे, आत्ता नको, थोड्या वेळानं करू. राहू म्हणतो अरे चल, त्याला घाई असते ना राहूला खूप, म्हणजे मंगळाच्या दसपटीने इम्पल्सिव्ह आहे राहू, त्याला पेशन्स नसतात. तो म्हणतो अरे नाही आत्ता चल, ते बघ तिथं लॉटरी लागली आहे, ती बघ तिथं सेल लागलाय. शनिदेव म्हणतात हो नक्की जाणार आपण, थोडा थांबूयात, आत्ता नाही यार कंटाळा आलाय. इतके आळशी आहेत शनिदेव की त्या राहूचं कामच होऊ देत नाहीत. ते नाही म्हणलेत का? नाही. पण ते हो म्हणलेत का? हो म्हटलेत. कधी? ते नाही सांगितलं कधी. त्यामुळे राहूला बलवान शनी आणि बलवान गुरु हे दोघच मॅनेज करू शकतात. रवी आला तो लढत बसणार, कारण ते शत्रू आहेत दोघही, दोन राजे आहेत. मग आत्मिक युद्ध चालू होतं. बाकी मंगळ म्हणाल, कोणी म्हणाल, कोणी त्याच्याशी लढत राहील, पण राहूशी जिंकू कोणी शकत नाही. हा आपला मेजर प्रॉब्लेम येतो. राहूला त्याच्या पक्षात कोण गेलं? आपण आतापर्यंत सर्वांची कथा बघितली. राहू सगळ्यात शेवटी बघतोय. तुमचा जर व्हिडिओ मिस झाला असेल तर तुम्ही बाकी ग्रहांचा शोधून शकता माझ्या अकाउंटवर जाऊन. सो शुक्राचार्यांना राहूनीच स्वतःच्या राज्यात राजगुरुपद दिलं, त्यामुळे शुक्राचार्यांशी जमतंय. शनिदेवालाही त्यांनीच आपलंसं केलं, त्यामुळे शनिदेवांशी जमतंय. बुध, जसं मी म्हंटल की बुधदेव सगळ्यांचेच मित्र आहेत, त्यामुळे बुधाशी जमतंय. आणि इन्फ्लुएन्स करायला त्यांच्यासारखा बकरा नाहीये दुसरा. टीनेजर म्हणतो आपण बुधदेवाला, त्यामुळे बुध तर खूपच छान बकरा आहे राहूसाठी. हे तिघही राहूसाठी मित्र आहेत. उरलेले रवी, चंद्र तर एकदम कट्टर शत्रू आहे. चंद्र खूप घाबरतो राहूला. मंगळ कट्टर शत्रू. गुरुशी डायरेक्ट शत्रुत्व नाहीये, मित्रता पण नाहीये, त्यामुळे ते दोघं सम म्हणू शकतो आपण. त्यामुळे रवी, चंद्र, मंगळ हे कट्टर शत्रू ठरतात, तर गुरु हे सम ठरतात. ह्या पद्धतीने राहूशी सगळ्यांची ही शत्रुमित्रता आहे. केतूचा आजपर्यंत आपण कधीच शत्रुमित्र बोललो नाही का बरं? आता सांगा. मी तुम्हाला केतू बद्दल सांगितलं. केतू विरक्ती दाखवतोय. त्याला काय पडली कोणाची शत्रुता आणि मित्रता? कोणी मैत्री करायला गेलं तरी तो म्हणणार आहे बस इथे आपण जरा विष्णू नाम जप करूयात, भक्ती करूयात. कशात काय मोहच नाहीये. शत्रू, अरे जर मोहच नाही तर शत्रुत्व कशाचं? काही कशावरती ते मनात काही ग्रज ठेवत नाहीये, काही करत नाहीये, तर मग शत्रुत्व कशाला येईल? त्यामुळे शत्रुत्व पण नाहीये. त्यामुळे माझ्या दृष्टीने केतूला कुठलाही शत्रू नाही आणि कुठलाही मित्र नाही. तो विरक्त आहे. त्याला फक्त मी आहे. मी म्हणजे काय? मी भगवंताचा भक्त. मीपणा नाहीये, त्याच्यात मीपणा नाहीये. मी म्हणजे माझ्या पुरती आहे, मला इतर काहीच नकोय. आता मी जे सुरुवातीला विचारलं ते सांगा. राहू आणि केतू हे खरंच जोडीदार आहेत का? नाही, ते भिन्न स्वभावाचे आहेत. हे कम्प्लिटली भिन्न आहेत. ते जोडीदार नाहीयेत. आपण म्हणताना म्हणतो राहू केतूची जोडी, पण ती जोडी नाहीये. तुम्हाला ही माझी ग्रहांच्या स्वभावाची आणि शत्रुत्व आणि मित्रत्व याची मालिका कशी वाटली मला नक्की सांगा. मी ज्योतिषी मृणाल कुलकर्णी. मी प्रेडिक्शन्स पण देते आणि मी ज्योतिष वर्ग पण चालवते. तुम्हाला ह्या बाबतीत काही चौकशी करायची असेल, ह्या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, माझ्या वेबसाईटवर येऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यावरती तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल नक्की संपर्क करा.